जागवतोय माणसं. हा आता आम्हाला विश्रांती घ्यायची आहे. या की जा आणि आमची शाल घेऊन या. ए जोडीदार शाळा आणि यांच्या अंगावर टाकायचे. पहिली ते कितपर्यंत आणू 5वी पर्यंत आणू का? हो काय करताय तुम्ही? म्हणला की शाल आण म्हणलं. शाल अंगावर घ्यायचा. शाला शाला घेऊन ये लवकर. आलोच आणि पळत ये. पण तुम्हा दोघांना सांगितलेलं लक्षात नाही ना. महाराज त्याची काय काळजी करता. आम्ही दोघं शूरवीर दरबारात नौकर असताना कुठल्या चोराचा शेलकावा इथं होणार नाही. बरोबर आहे. हा आता पात्र आम्ही हाय कवर तर काय घडलंय का? नाही घडणारच नाही. म्हणूनच अजून सुद्धा काय घडू देणार नाही. बरोबर आहे. फक्त पगारीत वाढ करा. पगारीत वाढ हा करा. हो ठीक आहे. अरे पगारीत वाढ ही केलीच पाहिजे. महाराज म्हणलं. हा हे जोडीदार तर टाक टाक हा टाक टाकू का? टाक तुझ्या हातात. हो टाका. झोपता काय महाराज? हो झोपतो ना आता. विश्रांती घ्यायचा. होय झोपा. अहो शाला टाकण्याची मी त्याला माहिती पाहिजे. काय करतोय? अरे करतोय काय तू? शाला टाकतोय तुमच्या अंगावर. काय काळजी करू नका तुम्ही. अरे 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 हे हरामखोरा. काय झालं? काय शरम वाटते का तुला? का? ही शेला टाकायची पद्धत आहे का? त्याला काय येत? अरे गाडवा. मला वाटलं यांची मालिश करायची बाई. अरे मालिश हात करतोय. पाय तोंड झाकलं टाकलं पाहिजे. असं करायचं. याच मग कसं? मिरच्यात बुजावून बसवली हवनी. अरे मग कसं? काय टाकायची पद्धत आहे की नाही माहिती तुम्हाला? पाय झाकायचं म्हणतोय. नुसतं मुंडकं झाकलंय. खाली सगळं उघडं आहे. तोंड उघड होतं काय? झाकलं होतं का? आता तोंड उघडं राहिलं. ही पद्धत आहे तुझी. मला बी तुम्ही काय सुद्धा अंगावर टाकू नका माझ्या. थांबा. आता आलं माझ्या लक्षात. आणा गुलाला आता. म्हणजे मेलोय का रे? नाही खेळाय म्हणताय. हे उद्या लिहिजिम नाही होय. अच्छा आहे व्हय? महाराज काय रे? झोपल्याला बोलत असतं का माणूस? अरे लगेच झोप लागेल का मला? मग झोपायची मग लगेच. आराम करा तुम्ही. आराम हो. म्हणलं झोपलाय का नाही बघावं. हा झोपतोय आता. जोडीदार हा. महाराज झोपल्यात तू तिकडे लवंड मी इकडे कलंडतो. म्हणजे एकूण तिथं झाले की रे. एकच झालं काय? मग हे बघ रात्रभर आपण जागतोय. मग काय इथं चोर कशाला इथं येतोय? कशाला माराय आपल्या दोघांच्या तावडीत येतोय. अरे आपण चोराची एजंट. मग काय तर झोप आपला. उषा शंकर बोला बाबा. आपण राज दरबारात तर आलोय. हा महाराज विश्रांती घेत आहे. 2 आईला पाल मुतली का काय हो? काय झालं रे? आईला पाल मुतली काय की तोंडावर लागा. अरे पाल कशाला मुत्ती? कुत्र पित्र मुतला असं. वाड्यात कुत्रे येते रे राजवाड्यात. झोप झोप. आम्हाला सपन पडलं काय माहिती. इंग्लिश कुत्र होतं वर. बाबा जागी आहे ती घेऊ. काळजी करू नकोस. स्वप्नामध्ये चावलं का? आलाच का रे? हे आलाच का म्हणतोय? आवाज नाही पाहिजे. रात्र कशी कीर झाली आहे. आमच्या दरबारात कुणीतरी चोर शिरलाय. पण त्याची तमा न बघता त्याला खलास केलं पाहिजे. हरामखोरा हे तुझ्या राज्याचं प्राचीन. अरे अरे देवानी परमेश्वरा, ही काय झाले? आज बाबांचा घात होणार होता म्हणून बाबांनी मला साथीला घेऊन आलीत का काय? पण बरोबर आहे, ही 2 नौकर बाहेर झोपलेले आहेत. आपण या ठिकाणी न थांबता ताबडतोब जाऊन शिना आपल्या आईला ही हकीकत सांगितली पाहिजे. काय स्वप्न? माझ्या हातून खून? लवकर ए, अरे कशाला झोपलाय? उठा. गप गाऊ ग. गप गप गाऊ ग. अरे मी बोलतोय तुम्हाला.
महाराज भयानक स्वप्न पडलंय मला. आणि आम्ही असताना अरे तुम्ही असताना स्वप्न पडलं म्हणजे काय साहजिकच आहे. झोपेत माणसाला स्वप्नही पडत असतं. ए जोडीदार, ए जोडीदार, तिच्या आईला काय माणूस आहे का काय हलगट आहे रे ही झोप. त्याला उठव. ए जोडीदार, हा? ए, तुझ्या आईला काय झालं? इकडे महाराजांचं काय चाललंय कुशाला लागलाय काय गोळा. झालं अरे मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये भयानक मी चित्र पाहिलंय. काय माझ्या हातून खून झालाय. ए, स्वप्नातलं काय काय खरं कुठे खरं असतं? होत असतं काय लग्वीनं पोट फुगलं म्हणजे सपन पडतं. आता आम्ही इथं असताना चोर कशाला मारा ए, येत नाही नाही पण माझं खरंच स्वप्न होतं खरे. ठीक आहे महाराज. अरे खरंच. ओय, 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 ओय. जोडीदार हा? आयला खरं दरबारात खोंड झाला की रे. खोड झालाय का खून झालाय? कोण हा, झाला खून झाला घाबरलो मी आला महाराज? हा? तुम्ही बाजूला हो. पहा ना. आयला आयला पण याला मुंडकं नाही काय भानगड आहे हो? ए याला जलमताच मुंडकन नसल रे. जलमता मुंडकं नसल्यावर ती इथं आला असतं होय. गिरणात अरे गावल्याला. किती शहाणी आहात तुम्ही. मग याला मुंडकन आहे कसं? कोणतरी याचा साथीदार असला पाहिजे. हा ज्या वेळेस खून झाला हा आणि त्याचं मुंडकं तो घेऊन गेलाय. ओळख त्याली म्हणून ओळख त्याली म्हणून. बरोबर आहे. याला कुणी ना कुणी तर साथीदार असला आणि पाहिजे. असलाच पाहिजे आणि जवळचा आहे इथला. आणि आपल्या शहरामधला असला पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे? कदाचित त्याला या सोन्याच्या विटांची कल्पना असली पाहिजे. हा. म्हणून तो चोरी करायला वरून ती आता दरबारात आला. काय सौन्या वाटा आल्याला दिसतोय कौला उकललेली आहे ती. मग वरन मग तुम्ही एक करा. चोर जर आपल्याला पकडायचा असेल तर या प्रेताची प्रीत यात्रा काढा हा गावामध्ये. गावामध्ये. आम्ही घेऊन फिरू काय? हा आपल्या शहरामध्ये. मरू द्या की तिकडे त्याला. काय झाले अरे ते मग आमच्या चोर मुळावर कसा गेले. गावणार आपल्याला? आमचा बाप मेला तर आम्ही 3 महिने गाव सोडलं होतं आणि हे आता मुर्दा घेऊन फिरू गावात. मग चोर तशाने गावणार नाही आपल्याला. हे असू तरी आपल्या नोकरीचा प्रश्न आहे. नाही बरोबर ठीक आहे. हे जे प्रेत यात्रा काढा. हा. जो कोणी याच्याकडे बघून रडत रड त्याला घेऊन यायचा. चोर म्हणून चोर म्हणून आणला म्हणून समजा. घेऊन जा याला. काय हरकत नाही. जोडीदार हा? अरे कसले मेले रे केवढं जोडची जोड आहे. तुझ्या आईला असं करतो का हा त्याला? आला का ह्यो मागणं जीव गेला की रे जा. अरे गाढवा पाणी सांडलेला आहे की रक्त आहे पाणी सांडल्यावानी. इकडे तू हा आता पंचनामा कर. कसा मी सांगतो तसा. आला ती खाती पुस्तक कुठे गेलं इकडे रे? ये. मी सांगतो तसं का? सांग. प्रेत मेल्यापासून बोलत नाही. ओ शाना कुणी केलाय का वशिलेवर तुम्ही भरती झालाय? का रे? प्रीत मेल्यापासून बोलत नाही मग कशाला जीव ठेवून मेलाय काय ते? जीव जाऊन मेलाय ते. अरे बाबा मधीच बोलायचं बंद आहे सध्या. या असला पंचनामा असतो काय ना का? मे- त्याच्या कुठं हाताला कुठं हा, पोटला असलं मेल्याला लागलेलं बोलतच ते नसतं. बघायचं असतं. बरोबर आहे बरोबर असू दे पंचनामा ते. बरोबर आहे. याला आपण बघूया. प्रेताच्या पायाला तळवे आहेत. तिकडे ही तुझी पंचनामा काय लागा सांगायला लागलाय? तळव नाही तर काय निसते नकावर चलतोय काय म्हणजे खेकडे नाही, नाही, ते असतंय नाही का? बरं असू दे जाऊ दे. प्रेत आपण उचलून कुठं तर याची विल्हेवाट लावली पाहिजे. विल्हेवाट करूया. धर तिकडून हे इकडं. धर कसं. धर. आय, आय. आय, आय, आय. आय, आय, आय. ओ, लगा. आयो. थांब ए, थांब. अरे थांब. हा? तू तिकडे तोंड कर. कुठं? तिकडे तोंड कर बाबा. तिकडं काय घातली? माझ्या पाठकुळी घेऊ काय? हे असं कर. तू जरा दणकट आहे तुझ्या पाठीवर मी आला देतो. नाही मी पायाकडल्या बाजूला होतो. का? हलका असतंय तिकडलं काम. बर बर. येतो इकडे. काय खात होते ते काय माहिती? तुझ्या आईला कुठल्या गिरणीचं पीठ खात होता रे?